नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता चौथी मागच्या भागात आपण 5वा पाठ मला शिकायचंय हा बघितला। आज आपण त्यापुढील भाग बघणार आहोत। त्यापुढील भाग आहे आम्ही कथा लिहितो। खालील मुद्द्यांच्या आधारे कथा पूर्ण करा। त्यातली गंमत म्हणजे प्रत्येकाला स्वतःच्या मनासारखी कथा तयार करता येईल। कथा तयार करा आणि वर्गात सगळ्यांना ऐकवा। तयार केलेल्या कथेला शीर्षक द्या। बघा, तुम्हाला इथे काही मुद्दे दिलेले आहेत। त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला एक कथा तयार करायची आहे। चला तर मग आपण कथा लिहायला सुरुवात करूया। प्रथम आपण मुद्दे वाचूया। घनदाट जंगल, वाघ आणि त्याचं पिल्लू, पिल्लू बोलत नाही, बोलायला शिकवण्यासाठी मांजराची नेमणूक, म्याव म्याव शिकवण्याचा प्रयत्न, वाघोबा वैतागतो, आता शिकवायला गाढव दादा येतात, ते खिंकाळायला सुरुवात करतात, पुन्हा वाघोबाचा वैताग आणि पिल्लू हैराण, तिसऱ्या वेळी बैलाची नेमणूक, वाघोबाचा वैताग वाढतो, एक दिवस पिल्लू जंगलात फिरते, दबा धरून बसलेला शिकारी, पिल्लावर बंदुकीचा नेम धरतो, पिल्लू डरकाळी, शिकारी धूम ठोकतो, वाघोबा खुश। बघा, अशा प्रकारचे मुद्दे आहेत आणि त्या आधारे तुम्हाला गोष्ट लिहायची आहे। प्रथम आपण शब्दार्थ बघूया। घनदाट, घनदाट म्हणजे झाडाझुडपांनी गच्च। नेमणूक म्हणजे कामावर योजणे, एखाद्याला कामावर नेमणे। वैतागतो म्हणजे चिडतो, हैराण होतो। खिंकाळणे, गाढवाचे किंवा घोड्याचे ओरडणे। दबा धरून बसणे म्हणजे आड लपून बसणे। नेम धरणे म्हणजे एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे। डरकाळी म्हणजे वाघाचे ओरडणे। धूम ठोकणे म्हणजे जोरात पळणे। मग आपण आता या मुद्द्यांच्या आधारे गोष्ट लिहूया। एक घनदाट जंगल होते। त्या जंगलातील एका गुहेत एक वाघ व त्याचे पिल्लू राहत होते। वाघाचे पिल्लू अजून बोलत नव्हते, म्हणून वाघाने त्याला मांजराची शिकवणी लावली। मांजर शिकवायला आले। त्याने म्याव म्याव असा आवाज काढला। मांजर म्हणाले, हे पिल्ला, माझ्यासारखा आवाज काढून दाखव। हे वाघाने पाहिले। तो मांजरावर चिडला आणि म्हणाला, ते वाघाचे पिल्लू आहे, मांजराचे नाही, चल चालते हो। वाघाने पिल्लाला शिकवण्यासाठी गाढव दादाला बोलवले। गाढव दादा खिंकाळायला लागला। हे पाहून वाघ पुन्हा वैतागला। त्याने गाढव दादाची हकालपट्टी केली। हा सर्व प्रकार पाहून पिल्लू गोंधळले। वाघाने शेवटी एका बैलाची नेमणूक केली। बैल पिल्लाच्या पुढ्यात हंबरायला लागले। वाघाने बैलालाही नापास केले। एक दिवस पिल्लू जंगलात एकटेच फिरत होते। एक शिकारी झाडाच्या आड लपून बसला होता। त्याने पिल्लावर बंदुकीने नेम धरला। इतक्यात त्याच्याकडे पिल्लाचे लक्ष गेले। पिल्लाने आपोआप डरकाळी फोडली। पिल्लाची डरकाळी ऐकून शिकारी घाबरला व धूम पळून गेला। पिल्लाची डरकाळी ऐकून वाघ खुश झाला, कारण पिल्लाला त्याची भाषा गवसली होती। आता या कथेला तुम्ही योग्य असं शीर्षक द्या। मी काही मुद्दे देते, त्यानुसार तुम्ही गोष्ट तयार करा, ती लिहा आणि वर्गात सादर करा। मुद्दे बघा। एक कावळा, चोचीत मासा, फांदीवर बसतो, कोल्हा पाहतो, त्याला मासा हवा असतो, बोलतो, कावळे दादा तुमचा आवाज किती गोड, गाऊन दाखवा। कावळा युक्ती करतो, मासा पायात पकडून कावकाव करतो, कोल्हा निमूट बसतो। बघा, या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही एक कथा लिहा। त्या कथेला योग्य ते शीर्षक द्या आणि ती कथा वर्गात सादर करा। पुढील अभ्यास आपण पुढील भागात बघूया। धन्यवाद।